उसात जरी हा एरुंड वाढला, अहो या उसाची चव येईल का ह्या जळक्या एरंडाला? आणि कुठे हा गुलाब कुठे हा धोतरा, या गुलाबा शेजारी धोतरा शोभेल का? करायचा नाही कुणी नाद, अरे मोहिते पाटील, करायचा नाही कुणी नाद, नाही करायची दादागिरी, तू भारी तू भारी तू भारी, जा जा तू भारी तुझ्या घरी, तू भारी तू भारी तू भारी, जा रे तू भारी तुझ्या. करायचं नाही कुणी नाद, नाही करायची दादागिरी, करायचं नाही कुणी नाद, नाही करायची दादागिरी, तू भारी तू भारी तू भारी, दादा तू भारी तुझ्या घरी, तू भारी तू भारी तू भारी, दादा तू भारी तुझ्या घरी, तू भारी तू भारी तू भारी तुझ्या घरी, तू भारी तू भारी तू भारी, दादा तू भारी तुझ्या घरी. काल आम्ही संदीप भाऊच्या घरी गेलो, मी आमचे सुहास दादा अतुल सर, आम्ही दोघं तिघ जण संदीप भाऊच्या घरी गेलो. घरी गेल्या गेल्या आम्हाला तांब्या भरून पाणी दिलं आणि यानं बायकोला आवाज दिला. बायकोला म्हणला हॅलो, बायको म्हणली हाय, ही म्हणला बायकोला 2 कप टी, म्हणजे यानं इंग्रजीमध्ये जरा बायकोला ऑर्डर दिली 2 कप चहा बनव. पण बायकोला इंग्रजी कळत नव्हतं, बायकोला इंग्रजी समजत नव्हतं. बायकोला वाटलं तू कपटी म्हणतोय. बायको म्हणली कुणाला म्हणतोय कपटी? तुझी आई कपटी, तुझा बाप कपटा, तुझी बहीण कपटी, तुझा भाऊ कपटा, तुझं खानदान सगळं कपट. तुला लगा किलोवर इकन किलोवर. असं गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लावीन चुना. अरे गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला, असं गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लावीन चुना. असं गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लावीन चुना. असं गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लावीन चुना. अरे गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लावीन चुना. गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लावीन चुना. गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लावीन चुना. अण्णा चव्हाण ऐक, अरे करंट लागतो त्याला श्वाक म्हणतात, गाडी ज्याच्यावर चालते त्याला चाक म्हणतात, आणि असलं 20-20 टनाचं वजन सांभाळतो त्याला अर्ध्या फुटाचा ज्वाक रे म्हणतात. अण्णा चव्हाण फुगीर पान दाऊ नको मला शान पान, कानाचं पडद खोल ऐक माझ गाणं. मंडळी याचं डिपॉझिट जप्त करतो आज डिपॉझिट. अण्णा चव्हाण फुगीर पान दाऊ नको मला शान पान, कानाचं पडद खोल ऐक माझ गाणं. असा गर्वान वागू नको रे चव्हाण माझ्या नादाला लागू नको. गर्वान वागू नको रे अण्णा माझ्या नादाला लाग. गर्वान फुगू नको चव्हाण माझ्या नादाला लागू नको. गर्वान फुगू नको अण्णा माझ्या नादाला लागू नको. फुगीर पान दाऊ नको मला शान पान, कानाचं पडद खोल ऐक माझ गाणं. पण म्हणला मोहिते कीर्तनाला मार्केट चांगलं आलंय, भारूड बांध कीर्तन चालू. पहिली तारीख दिली, सांगोला तालुका चोपडी. चोपडीने बोलवलं, ही आला, पंचपदी झाली आणि यानंच बसलेल्या लोकांना प्रश्न विचारला, लोक हो तुम्हाला काय कीर्तनातलं कळतंय का? लोक म्हणली होय. ही म्हणलं कळतंय तर सांगायची गरज काय? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 11,000 रुपये मानधन घेतलं जतला गेला. लोक हुशार आहेत चोपडीची. पुन्हा बोलावला आणि यानं प्रश्न विचारला, कीर्तन चालू झालं. लोक हो तुम्हाला काय कीर्तनातलं कळतंय का? लोक म्हणली नाही. ही म्हणलं कळत नाही तर सांगून काय उपयोग? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुन्हा 11,000 घेतलं आणि घरी गेला. चोपडीच्या लोकांनी मिटिंग घेतली. पुन्हा एकदा तारीख देऊ, 22,000 फुकट गेलेत. यावेळी अण्णा चव्हाण महाराज येतील, विचारतील, लोक हो तुम्हाला काय कीर्तनातलं कळतंय का? अर्ध्या लोकांनी म्हणायचं होय आणि अर्ध्या लोकांनी म्हणायचं नाही. असं ठरलं. पुढच्या एकादशीला तारीख दिली. ही आला, पंचपदी झाली, कंबर बांधली. ह्यानं विचारलं, लोक हो तुम्हाला काय कीर्तनातलं कळतंय का? अर्धी लोक म्हणली होय, अर्धी लोक म्हणली नाही. ही म्हणला ज्यांना कळतंय त्यांनी, ज्यांना कळत नाही त्यांना सांगा. माझी
काय गरज आहे विठ्ठल 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 एवढा हुशार आहे. चला विनोद सोडा भारूड ऐका. संत तुकाराम महाराज म्हणतात अरे नको नको मना गुंतू माया जाळी. बोलत राहायचं मावशी आय फ्रेश बसा फ्रेश. तुकाराम महाराज म्हणतात अरे नको नको मना गुंतू माया जाळी. तो काळ आला जवळी ग्रासावया त्या काळाची उडी पडेल बाजेवा सोडविना कोणी रे माय बापा. तात्या या जगात एकच खराय काय मरण. जन्माला आलेला माणूस एक दिवस मरणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. किंवा धन कुबेराचे देह त्या काळाचे तेथे मनुष्याचे काय आहे. तात्या या जगात एकच खराय काय मरण. जन्माला आलेला माणूस एक दिवस मरणार आहे. डुलकी खाली राहणार आहे. डुलकी वाजवणारा वर जाणार आहे. पिटी खाली राहणार आहे. पिटी मास्तर वर जाणार आहे. मंडप खाली राहणार आहे. मंडप लावणारा वर जाणार आहे. अण्णा चव्हाणच्या गळ्यातला टाळ खाली राहणार आहे. अण्णा चव्हाण वर जाणार आहे. तुम्ही सगळीच जाणार आहे. मी एकटाच राहणार आहे. असं म्हणलं तर चालल का होय तात्या. मी का देवाचा पाहुणा आहे एकटा राहायला. या चव्हाणचा सांगायचा विषय दादा ओय ओय या चव्हाणचा सांगायचा विषय. आज सकाळी 10 वाजता ह्याचं मरण यमेला नेला आला. ह्यानं यमाला बघितलं. अण्णा चव्हाण यमाला म्हणला यम देवा या 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 बसा आमच्या बोकांडी. यमाला म्हणला अण्णा चव्हाण भार गबाळ तुझा इथला खेळ संपला. तुला आज मरायचा आहे. चव्हाण म्हणला यम देवा जायच तर सगळ्याला आहे जाव्या पण चहा पाणी घेऊन जाऊ म्हणला. चहा पाणी ह्यानं यमाला गार डेऱ्यातलं पाणी दिलं. गॅसकडे गेला 5-6 कप चहा शिजवायला सुरुवात केली. ह्यानं आयडिया केली बिशूत पडायचं. गुंगी जाऊशी चहामध्ये टाकलं. चहा शिजवला आणि यमाला दिला. चांगला चहा लागतोय म्हणून यम गटा 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 चहा पिलं आणि त्या औषधामुळे यम बिशुद्ध पडलं. आता यमाकडे काय होतं दादा फायलीचा गट्टा होता. तात्या ओय मावशे ओय यमाचं काम असं आहे यम वरनं खाली येताना हातात 100-150-200 फायलीचा गट्टा करतय. खाली येतय आणि नंबराने एक 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 फाईल घ्यायला सुरुवात करतय. फाईल उघडतय ज्याचं फाईलीत नाव आहे त्या माणसाला मारतय आणि वर घेऊन जातय. ही यमाचं काम. गडबडीनं अण्णा चव्हाण ती फायलीचा गट्टा सोडला. सगळ्यात वरची 1 नंबरची फाईल उघडली. 1 नंबरच्या फाईलीत ह्याचं नाव अण्णा चव्हाण जात. हे म्हणला एवढ्या लवकर मरतो का काय. बरोबर यमाला चुना लावतो म्हणला. चुना ह्यानं मरण चुकवायसाठी काय केलं सगळ्यात वरची 1 नंबरची ह्याच्या नावाची फाईल बाजूला काढली आणि त्या गट्ट्यात सगळ्यात शेवटी घालून ठेवली. लास्टला फाईल ठेवली. 20 मिनिटानंतर यम शुद्धीवर आला. यम म्हणला अण्णा चव्हाण एवढ्या लोकांना मी मारलं कुणी मला चहा दिला नाही पाणी दिलं नाही. अण्णा तू मला चहा पाजला. अण्णा मला तुझ्यासाठी काय तर करू वाटतंय. अण्णा ही म्हणला यम देवा काय करू वाटतंय. यम म्हणला लय काय विशेष करत नाही. फाईल गेला सुरुवात मी रोज वर न करत होतो आज खाल न करतो. विनोद सोडा मुद्दा ऐका. मुद्दा काय आहे मरण कुणाला चुकवता आलं नाही आणि मरण कुणाला चुकलेलं नाही. म्हणून जिंदगी एक किराए का घर है बना. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन निकलना पडेगा. मावशी हे भाड्याचं घर एक दिवस खाली कर. म्हणून पत्र येईल घर मालकाचं. तात्या पत्र येईल घर मालकाचं घर खाली करा भाड्याचं. 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 पत्र येईल घर मालकाचं घर